राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग यांची विविध ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या केंद्रावर मोठी कारवाई। दिनांक 4 जून व 5 जून रोजी पिंपळदरी, राजूर तालुका अकोले, घारगाव तालुका संगमनेर या गावात अवैधरित्या मद्य व ताडी विक्री, गावठी हातभट्टी तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर धाड टाकून आरोपी सुनीता गुत्तेदार राहणार घारगाव तालुका संगमनेर, लक्ष्मीबाई गुत्तेदार राहणार घारगाव तालुका संगमनेर, ज्ञानदेव कुंडलिक बर्डे राहणार पिंपळदरी तालुका अकोले, नवनाथ सुरेश देशमुख राहणार केळुंगण तालुका अकोले, चंद्रकांत पाबळकर राहणार राजूर तालुका अकोले यांना ताब्यात घेऊन आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65 फ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। सदर आरोपीकडून देशी दारू 99.36 ब लिटर, ताडी 150 लिटर, रसायन 110 लिटर, साधारणतः 53,910 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच सदर आरोपींवर कलम 93 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने व अधीक्षक ऋषिकेश शिंगळे, उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वाय.आर. सावखेडकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग, गोकुळ नायकुळी, दुय्यम निरीक्षक सर्वश्री जवान विपुल करपे जवान, वसंत पालवे जवान, दत्ता खाडे जवान, सरस्वती वराट महिला जवान, मोहिनी घोडेकर महिला जवान, विमल घोलप महिला जवान या सर्वांनी कारवाई केली। अवैध मद्य विक्री ठिकाणे व वाहतूक यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाय.आर. सावखेडकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग, संगमनेर यांनी दिली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।